आपण सगळ्यांना माहिती आहे की 1971 मध्ये ज्या बांगलादेशांवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तान अत्याचार करत होतं, त्यावेळेस हिंदुस्थानने त्यांना वाचवलं आणि प्रोटेक्शन दिलं. पण त्याच बांगलादेशमध्ये ज्या आता घडामोडी सध्याच्या घडतायत, त्यामध्ये तिथे जे हिंदू आहेत, जे बौद्ध समाज आहे, जो ख्रिश्चन समाज आहे, जो अल्पसंख्याक आहे, त्याच्यावर अनवणित अत्याचार, बलात्कार आणि खुनाचे प्रकार त्या बांगलादेशमध्ये अतिरेक्यांकडून आणि कट्टरवाद्यांकडून होत आहेत. आणि म्हणून याचा निषेध म्हणून आणि बांगलादेश सरकारने त्यांना प्रोटेक्शन द्यावं, अन्यथा भारतातील हिंदू समाज सुद्धा काही तोंड पाहणार नाही याची आम्ही त्यांना इशारा देतोय. आणि निश्चितपणे तिथले अनवणित अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकार सुद्धा पूर्ण प्रयत्न करते आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भारत सरकार सुद्धा त्यामध्ये इंटरव्हेन करेल. परंतु सरकारच्या व्यतिरिक्त हिंदू समाजमन आणि हिंदू मानस जे आहे ते अतिशय सध्या संतप्त आहे आणि त्यामुळे या संतप्त असलेला हिंदू समाज जो आहे तो निश्चितपणे बांगलादेशचा निषेध रस्त्यावर करतोय आणि काम पडल्यास बांगलादेश बॉर्डरवर झाल्याशिवाय राहणार नाही असा हा हिंदू समाज आक्रमक आहे. आज बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि तेथील सर्व अल्पसंख्याकांवरती जिहादी अतिरेक्यांकडून फार मोठ्या प्रमाणात अमानुष अत्याचार होत आहे. खास करून महिला भगिनी ह्या असुरक्षित आहेत आणि याच्या निषेधार्थ आज बुलढाणामध्ये या हिंदू समाजाने, सकल हिंदू समाज हा एकत्र येऊन त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे. आणि आज सरकार सुद्धा यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून बांगलादेशमध्ये होत असलेला हा अन्याय, अत्याचार, हिंदू समाजावरील अमानुष अत्याचार हा थांबला पाहिजे आणि त्याला सुद्धा एक धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. आज उभा हिंदुस्थान पेटून उठला आहे, ठिकठिकाणी हे मोर्चे निघत आहेत. यामुळे निश्चितपणे हिंदू समाज बांगलादेशमध्ये जो असुरक्षित आहे त्याकरता सरकार सुद्धा लक्ष देईल असा विश्वास व्यक्त करतो. आणि जय हिंद, भारत माता की जय. बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध हिंदू आणि बौद्ध समाजातीच्या अत्याचाराविरुद्ध होणारा हा आमचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला आहे. आणि याच्यातून एकच सांगणं असं आहे की हिंदू समाजावर जो अत्याचार होत आहे तो जर थांबला नाही तर याच्यावर पुढचे पाऊल उचलले जातील. सरकार तर उचलणार नाही, संजीव वागते त्यांनी आता बोललेच आहे. पण तरी सुद्धा कारण बटेंगे तो कटेंगे ही एकता रॅली जी निघाली तर ती एक त्याचं प्रतीक आहे. आणि याच्याद्वारे आम्ही सांगू इच्छितो की हे थांबलं पाहिजे. जर नाही थांबलं गेलं तर प्रत्येक पुढचं पाऊल नक्कीच उचललं जाईल. याच्यासाठी ही रॅली निघाली. धन्यवाद. जय श्रीराम. 3 महिन्यापूर्वी जो बांगलादेश हिंदू धर्मावर अत्याचार करतो, हा अत्याचार कोणत्याच हिंदूला सहन होणे नाही. आणि आमचे 13ही आखाडे आता सगळे सज्ज झालेले आहेत. नागा साधू सुद्धा जर आमच्या हिंदू धर्माला आणि हिंदू संन्याशाला न्याय जर मिळाला नाही तर आमचे सर्व संन्यासी आखाड्यातले लोक त्या बांगलादेशमध्ये जाऊन धडकतील याची आम्हाला खात्री आहे. आणि आम्ही सज्ज झालेलोच आहे. लवकरात लवकर आमच्या हिंदू बांधवांना बांगलादेशातील यांना न्याय मिळाला पाहिजे. तर न्याय मिळाला नाही तर सर्व आमची साधू समाज, संन्यासी आखाड्यातील लोक त्या ठिकाणी जाऊन तो अत्याचार थांबवायला सक्षम आहे. बांगलादेशमध्ये सर्व हिंदू समाजावर आणि सर्व अल्पसंख्याक समाजावर त्या ठिकाणी जिहादीकडून त्या ठिकाणी अत्याचार होत आहे. ते सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. केंद्र सरकारना मी या ठिकाणी कळवू इच्छितो की लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा, अन्यथा आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळा निर्णय, वेगळा विचार या ठिकाणी हिंदू समाजाकडून या ठिकाणी पाहायला मिळेल.